एवढं सुरुवातीला नमूद करून आपण आता आजच्या विषयाकडे जाऊ. आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे. हे बरेच लोकांना असं वाटतं की हा एक योगायोग आहे. हे अनेक असे योगायोग असतात की कुठले तरी 2 दिवस एकत्र येतात. अमुकचा वाढदिवस असतो आणि तमुकच्या देशाचा स्वातंत्र्य दिन असतो. अशा प्रकारचा हा योगायोग नाहीये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण महाराष्ट्र दिन ज्या कारणासाठी साजरा केला जातो ते कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना, मराठी भाषिकांचं, मराठी जनतेसाठी असलेलं महाराष्ट्र नावाचं एक स्वतंत्र राज्य भारतीय संघराज्यामध्ये स्थापन होण्याचा हा 1960 1 मे 1960 हा तो दिवस आहे. पण 1 मे 1900 आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं 1947 मध्ये आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मग यामधल्या 13 वर्षात काय घडलं आणि खरं म्हणजे त्याच्या आधीही काय घडलं, हा एक मोठा असा इतिहास आहे. आणि त्या इतिहासामध्ये खूप खोलात न जाता, खूप तपशिलात न जाता आपण समजावून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करू की या महाराष्ट्राची संकल्पना नेमकी काय होती आणि काय आहे, कशासाठी हा महाराष्ट्र मागितला, त्याची काय गरज होती, त्याची काय उद्दिष्ट होती, त्याच्या आकांक्षा काय होत्या आणि त्याचा पाया काय आहे आणि काय होता, या सगळ्याची अगदी थोडक्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आणि आढावा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो की हा योगायोग नाहीये. का योगायोग नाहीये? कारण भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे ही मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून होती. आपण जर तसं पाहिलं तर देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्धचा जर पहिला आपण असा जनतेचा लढा ज्याला म्हणू 1857च्या नंतर जर कुठला झाला असेल तर तो वंगभंगाच्या विरोधात झाला. म्हणजे बंगाल प्रांताचे हिंदू आणि मुस्लिम अशी फूट पाडण्याच्या हेतून ब्रिटिशांनी जी फाळणी केली त्या फाळणीच्या विरुद्ध सर्व बंगाली भाषिक, हिंदू असतील मुस्लिम असतील, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बंगालची आम्ही फाळणी होऊन देणार नाही. कारण या फाळणीचा उद्देश अगदी सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान हा संघर्ष पेटवण्याचा होता. त्यावेळेला लॉर्ड कर्झन हा होता, त्या लॉर्ड कर्झनचे सगळं कर्तृत्व होतं, त्याच्या विरोधामध्ये मोठी चळवळ झाली. 1911 मध्ये ब्रिटिश सरकारला ही फाळणी मागे घ्यायला लागली आणि त्याच्या आधी या कर्झन वायलीचा भारतीय क्रांतिकारकांनी लंडनमध्ये त्याची हत्या सुद्धा केली. म्हणजे इतका हा प्रश्न ज्वलंत झालेला होता. आणि एवढंच नाही तर पुढे 1906-07 मध्ये आपल्याला माहिती आहे की याच मुद्द्यावरती जेव्हा जशी देशात चळवळ पेटायला लागली तशी काँग्रेसमध्ये सुद्धा दोन तट झाले, जहाल आणि मवाळ, आणि सुरतमध्ये काँग्रेस सुद्धा फुटली. म्हणजे हा सगळा इतिहास स्वातंत्र्य चळवळीत आपल्याला जायचं नाही, परंतु भाषावार प्रांतरचना आणि भाषेचा असलेला प्रांत हा आम्ही दुभंगू देणार नाही ही भावना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढत असताना सुद्धा अतिशय जागरूक होती. आणि तेव्हापासूनच प्रांतरचना ही ब्रिटिशांनी जी केलेली होती ती अत्यंत मनमानी ज्याला म्हणतो त्यांच्या प्रशासनासाठी, मिलिटरीच्या सोयीसाठी किंवा खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन जसं जमेल तशी केलेली होती. आणि त्याऐवजी ती लोकभाषेमध्ये व्यवहार चालला पाहिजे, लोकांच्या जवळचं ते राज्य असलं पाहिजे, प्रशासकीय दृष्ट्या ते योग्य असलं पाहिजे वगैरे वगैरे. एक संस्कृती ज्याला आपण म्हणतो लोकसंस्कृती ही तिथं समान असली पाहिजे, असण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा पद्धतीने भाषावर प्रांतरचना व्हावी ही मागणी ही तेव्हापासून होती. आणि मग स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला दिसेल की अगदी महात्मा गांधी जेव्हा नेतृत्वस्थानी आले तेव्हा त्यांनी आणि काँग्रेसने याची प्रतिज्ञा केली की काँग्रेस संघटनेची रचना ही तरी आम्ही भाषावर नक्कीच करू, प्रथम टू स्टार्ट विथ. की आता ब्रिटिशांनी कशी केलेली असो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल की आता मुंबई प्रांत जर म्हणला तर त्याच्यामध्ये गुजराती, मराठी, कानडी आणि सुरुवातीच्या काळात तर सिंधी हे सुद्धा त्याच्यामध्ये होते. 4 भाषा होत्या आणि या 4 भाषांचा कडबोळ. तसंच मद्रास प्रांतामध्ये होतं, तसंच कलकत्त्यामध्ये म्हणजे बंगालमध्ये होतं. हे सर्व नाकारून भाषावार प्रांतरचनेची मागणी होती. 28 साली जेव्हा आपण नेहरू कमिटीचा रिपोर्ट ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये की बाबा आम्ही आमची घटना बनवू, कशाला पाहिजे ते सायमन कमिशन ज्याच्यामध्ये भारतीयाचा समावेश सुद्धा नाही, तेव्हा त्या नेहरू कमिटीनी म्हणजे ज्याला एक भारताच्या घटनेचा प्रारूप बनवण्याचा प्रयत्न केला मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी भाषावार प्रांतरचनेची
मागणी जी होती त्याचा पुरस्कार केलेला होता आणि तशा पद्धतीने आपण करू असंही सांगितलेलं होतं. पुढे स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्यावेळेला फाळणी झाली. धार्मिक आधारावर फाळणी करण्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. काही धर्मांध शक्ती ज्या दोन्ही बाजूच्या होत्या त्याही यशस्वी झाल्या. त्याच्यामुळे देशात एक अस्थिरता होती. त्यामुळे त्यावेळेला भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा पुढे रेटणं ही काँग्रेसच्या अंतर्गत त्याला थोडासा विरोध झाला की आत्ताच जर केलं तर देशामध्ये अजून अशांतता निर्माण होईल आणि एक फाळणी झालेली आहे, अजून आपण दुसऱ्या कुठल्याही मोठ्या विभाजनाच्या मुद्द्याला म्हणजे मतभेदाच्या मुद्द्याला जागा द्यायला नको. आणि म्हणून ती थोडीशी घटना जेव्हा तयार केली तेव्हा त्या घटना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षामध्ये प्रांतरचनेला आपण हात घातला नाही. फक्त जे संस्थानिक होते त्यांना फक्त भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रांतांमध्ये टाकलं, परंतु प्रांतांची भाषावर काही आपण रचना त्यावेळेला करू शकलो नाही. त्यातले सगळे मधले बारीक सारीक तपशील मी सांगत नाही. परंतु घटना झाली 50 साली अस्तित्वामध्ये आली ती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भाषावर प्रांतरचनेची मागणी जनतेमध्ये जोर धरायला लागली की आता कशाला थांबायचं, फाळणी झाली त्याचं आता काय व्हायचं ते झालं. आणि मग आंध्र प्रदेशमध्ये पहिल्यांदा चळवळ उभी झाली. त्याच्या आधी महाराष्ट्रात सुद्धा खूप ठराव झाले होते, समित्या स्थापन झाल्या होत्या. आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश झाला पाहिजे या मागणीसाठी श्रीराम पोटलू नावाच्या एका कार्यकर्त्याने उपोषण केलं, आमरण उपोषण केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा चक्क मृत्यू झाला. त्याच्यामुळे आंध्र प्रदेश तर संपूर्णपणे आतून अंतर्बाह्य हल्ला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनता रस्त्यावरती आली आणि मग सगळेच जे भाषिक राज्य होते म्हणजे आता उदाहरणार्थ मल्याळी लोकांचं केरळ राज्य झालं पाहिजे, तामिळी लोकांचं मद्रास आमचा तामिळनाडू हे राज्य तामिळींचंच एक वेगळं असलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी जनतेचं राज्य असलं पाहिजे, पंजाबमध्ये पंजाबी भाषिकांचं असलं पाहिजे इत्यादी. कर्नाटकामध्ये गुजरातमध्ये याच पद्धतीनं मागण्या या पुढे आल्या आणि त्या होत्याच म्हणजे आधी त्या प्रॉमिनंटली पुढे आल्या. आणि मग शेवटी 1953 साली एक कमिशन नेमलं गेलं, त्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात किंवा फाजल अली कमिशन म्हणतात. ते कमिशन नेमलं गेलं आणि त्यांनी सगळ्या देशभर हिंदू जवळजवळ 2 वर्ष त्यांनी हा सगळा खटाटोप केला आणि त्याच्यातून एक अहवाल दिला आणि त्या अहवालामधून भाषावार प्रांतरचनेचा संपूर्ण पाया हा घातला गेला आणि बहुतेक ठिकाणी भाषावार प्रांतरचना झाली. अपवाद झाला तो फक्त 2 राज्यांचा. ते 2 कुठले, तर त्यातला एक होता महाराष्ट्र आणि दुसरा होता पंजाब. आता पंजाबची गोष्ट वेगळी आहे, मी त्याच्यात जाणार नाही, तो आजचा आपला विषय नाही. परंतु महाराष्ट्र मात्र मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र नावाचं राज्य असणं हे अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे. हे सर्व महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रानंतर झाला, परंतु महाराष्ट्र समितीच्या लोकांनी हा जो प्रस्ताव होता तो व्यवस्थितरित्या पटवून दिल्यानंतर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याची आर्थिक किंवा प्रशासकीय त्याचप्रमाणे सांस्कृतिक सर्व पार्श्वभूमी आणि त्याचा पाया आणि त्याचं समर्थन अत्यंत उत्तम रीतीने दिल्यानंतर सुद्धा भाषावर प्रांतरचनेच्या तत्वाला महाराष्ट्र हा अपवाद झाला. का अपवाद झाला? आणि तिथेच खरी सगळी मेघ आहे. तर असं सांगितलं गेलं की महाराष्ट्र आणि गुजरात यांचे एक द्वैभाषिक राज्य केलं जावं. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र जो आजचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामधला विदर्भाचा भाग सोडून तो महाराष्ट्र आणि गुजरातचा बहुतेक सर्व भाग हा धरून एक महाद्वैभाषिक करावं अशा प्रकारची शिफारस झाली आणि ती अंमलात आली आणि विदर्भाचं वेगळं राज्य करावं अशा प्रकारची ती सूचना होती. परंतु विदर्भाचं वेगळं राज्याची काय प्रत्यक्षात ती, कारण विदर्भातूनही त्याला विरोध होता आणि उर्वरित महाराष्ट्राचा तर होताच होता, पण विदर्भाची भाषा मराठी आहे मग विदर्भ वेगळा का करायचा, त्याचं काहीच जे काही तर्कशास्त्र दिलेलं होतं ते अत्यंत तुटपुंज होतं. संपूर्ण मराठी जनता, काँग्रेस आणि नेहरूंचं नेतृत्व हे एकमुखाने सर्वांना मान्य असून सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये या मुद्द्यावरती संपूर्ण मराठी देश एकवटला. काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली, काँग्रेस सुद्धा स्वतःची एकजूट टिकवू शकली नाही. इतकी प्रचंड चळवळ ही निर्माण झाली आणि त्याचं मुख्य कारण जर कुठलं असेल तर ते हे होतं, ते म्हणजे मुंबईचं. मुंबई कोणाला द्यायची? कारण मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर देशाची आर्थिक औद्योगिक राजधानी त्याही वेळेला होती. सगळ्यात ऍडव्हान्स, सगळ्यात प्रगत अशा प्रकारचं उद्योग केंद्र जर देशात कुठलं असेल
तर ते मुंबई होतं. आर्थिक नाड्या मुंबईमध्ये होत्या. ते बंदर चांगलं होतं वगैरे तर ठीकच आहे, तशी कलकत्ता आहे, मद्रास आहे. परंतु ही जी दुसरी जी ओळख आहे त्याची आर्थिक औद्योगिक, ही मुंबईची विशेष होती. गंमत अशी होती की मुंबईमधले जे मिल मालक म्हणजे उद्योग, त्यावेळेला मिल धंदा सगळ्यात मोठा होता टेक्सटाईल मिल्सचा, त्याचे जे मालक होते आणि एकंदर बँका असतील, विमा कंपन्या असतील, म्हणजे वित्त क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, ते ज्यांच्या हातामध्ये होतं, भांडवल ज्यांच्या हातामध्ये होतं, ते बहुतेक लोक हे अमराठी होते. आणि त्याच्यामध्ये अर्थातच गुजराती भाषिकांचं प्रमाण हे जास्ती होतं, परंतु फक्त गुजराती होते असं नाही, अमराठी जास्त होते. आता त्याच्यामुळे एक समस्या अशी निर्माण झाली की हा जो भांडवलदार वर्ग होता, त्या भांडवलदार वर्गाचं दडपण आलं की आम्हाला ही मुंबई महाराष्ट्राच्या हातात द्यायची नाही. का द्यायची नाही? कारण मुंबईमध्ये एकतर श्रमिकांची चळवळ ही लाल बावट्याच्याच नेतृत्वाखाली चालत होती. त्यावेळेला इतर बावटे उपस्थित नव्हते किंवा असले तर अगदी सामासिक स्वरूपात होते. लाल बावटे मग ते मुख्यतः कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालचे असतील किंवा त्यावेळेचा जो समाजवादी पक्ष निर्माण झाला होता त्यांच्या नेतृत्वाखालचे असतील, परंतु ते लाल बावटेच होते. शेतकऱ्यांची चळवळ महाराष्ट्रामध्ये मोठी होती, कारण 42 पासून जो एक लढा प्रति सरकारचा नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता, तोही महाराष्ट्रामध्ये होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे शेतकरी आणि कामगार आणि समाजवादी विचारसरणी एकंदरीतच ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी होती. अगदी काँग्रेसमध्ये सुद्धा ती होती. आता शेतकरी कामगार पक्ष उदाहरणार्थ जो काँग्रेसचा भाग होता ते वेगळे झालेले असले, समाजवादी पक्ष जरी वेगळे झालेला असला तरी हे काँग्रेस मधूनच बाहेर आलेले लोक, कम्युनिस्ट पक्ष जरी सुरुवातीपासून वेगळा असला तरी सुद्धा या सगळ्यांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावरती हा इतका जबरदस्त होता की या भांडवलदारांना असं वाटलं की जर ही मुंबई म्हणजे औद्योगिक केंद्र आपलं, जर या अशा प्रकारच्या डाव्या किंवा डावीकडे झुकणाऱ्या अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या हातामध्ये गेलं तर काय आपलं खरं नाही. इथं कामगारांचे कायदे होतील, ते अंमलात येतील, कामगारच वर चढून बसतील, शेतकरी वर चढून बसतील. तेव्हा हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने केवळ फक्त भाषिक नव्हता, तर तो वर्गीय होता. आणि म्हणून या वर्गीय कारणासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह, आता मागणी कुठली आली मग? महाराष्ट्र, मराठीसाठी महाराष्ट्र द्यायला अर्थातच नेहरू सरकार तयार होतं, परंतु मुद्दा होता मुंबईचं काय करायचं. आणि मुंबई तर वेगळी काढता येत नाही म्हणून, आणि गुजरात्यांना, गुजराती जो समुदाय होता की ज्याच्यामध्ये भांडवलदार मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे भांडवलदारांमध्ये गुजराती मोठ्या प्रमाणात होते, तर ते सगळं सांभाळण्यासाठी म्हणून द्वैभाषिक केलेलं होतं. आणि मग ते अति मोठे होते म्हणून विदर्भ हा त्याच्यापासून वेगळा काढला होता. म्हणजे महाराष्ट्र मराठी जनतेच्या एकजुटीमध्ये सुद्धा एक पाचड मारण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न होता. या सगळ्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये उठल्या, तर काँग्रेस तर उभी फुटली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला अर्थातच केंद्रीय नेतृत्वाबरोबर राहणं भाग होतं. आणि मग आपल्याला दिसेल की 55 साली 10 ऑक्टोबरला हा अहवाल आला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चळवळीचा एक प्रचंड असा अवलंब उसळला. आणि त्याच्यानंतर म्हणजे मग द्वैभाषिक राज्य अस्तित्वामध्ये आलं. आणि मग त्याच्यानंतर जो घटनाक्रम झाला त्या घटनाक्रमात जाणं आपला आजचा हेतू नाहीये, मी एक प्रास्ताविक किंवा एक पार्श्वभूमी म्हणून फक्त आपल्याला सांगतोय. तर त्यानंतर 1960 पर्यंत ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये अर्थातच मोरारजी देसाई त्यावेळेला होते मुख्यमंत्री. त्या मोरारजी देसाईंनी अनेकदा अशा प्रकारच्या गोळीबाराचे आदेश दिले की फायर टू किल, म्हणजे गोळीबार केवळ जमावाला पांगवण्यासाठी नाही तर ठार मारण्यासाठीच करायचे. अशा पद्धतीनं मुंबईमध्ये जानेवारी आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 2-3 महिन्याने 96 लोकांचे बळी गेले, लक्षात घ्या, 1958. त्याच्यानंतर एकूण 106 बळी, 106 हुतात्मे, की जे हुतात्मा स्मारक जे मुंबईला आहे, पूर्वी तिथं फ्लोरा फाउंटन होतं, तिथं जो शेतकरी आणि कामगारांचा मशाल धरलेला जो पुतळा आहे तो त्या हुतात्मा स्मारक आहे. कारण अशा प्रकारे महाराष्ट्रात जे बळी गेले आणि त्यातले काही तर प्रत्यक्ष तिथे सुद्धा गेलेले आहेत, तिथं सगळ्यात मोठं युद्ध झालेलं होतं आणि गोळीबार झालेला होता. तेव्हा अशा प्रकारे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ मराठी राज्याच्या मागणीसाठी नव्हता, तर या भांडवलदार वर्गाची श्रमिकांच्या चळवळीला भाषिक राज्याच्या निमित्ताने एक विरोध करण्याची जी भूमिका होती त्या भूमिकेचं ते एक दर्शन होतं. अर्थात याचा अर्थ असा नाही की मुंबईमध्ये सगळे मराठी एका बाजूला सगळे गुजराती एका बाजूला, असं नव्हतं.
या मुंबईच्या लढ्यामध्ये विशेषतः मुंबईमध्ये कारण मिश्रभाषिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, गुजराती लोक सुद्धा काही प्रमाणात, पारशी लोक सुद्धा काही प्रमाणामध्ये आणि इतर प्रांतांमधून आलेले, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष झालेले सुद्धा अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्या मृतांमध्ये सुद्धा त्यांच्यापैकी काहींचा समावेश आहे. ती यादी जर पाहिली तर तुम्हाला त्याच्यात ते दिसून येईल. आता ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि मग अखेर नेहरूंना काँग्रेसला हे मान्य करावं लागलं की आता ही चळवळ थांबू शकत नाही आणि अखेर 1 मे 1960 ला यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मंगल कलश हा महाराष्ट्रामध्ये आणला गेला आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही त्यावेळेला जी झाली त्याचं संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे मुंबईसह, पण फक्त मुंबई नाहीये, त्याच्यानंतर एक लढा खूप मोठा शिल्लक राहिला आणि तो अजूनही शिल्लक आहे. उदाहरणार्थ आता बेळगाव, कारवार, बिदर, भालकी किंवा इकडे गुजरातच्या बाजूला डांग, उंबरगाव हे जे प्रदेश आहेत हे मराठी भाषिक होते, परंतु विविध कारणांमुळे, आता त्याच्या सगळ्या इतिहासात आपल्याला जायचं नाही, ते अजूनही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालेले नाहीत. ते व्हायला हवेत ही मागणी रास्त आहे. कारण गाव हे युनिट धरून, गावामध्ये कुठल्या भाषिकांची संख्या किती आहे हे युनिट धरून, हा पाया धरून जर आपण प्रदेशांची आणि गावांची विभागणी केली तर ही मागणी योग्य ठरते. परंतु अर्थातच तो आजचा आपला विषय नाही, परंतु ती मागणी योग्य आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे याचा एकदा पुनरुच्चार करून मी पुढे जातो. आता आपण संकल्पनेबद्दल बोलू. महाराष्ट्र संयुक्त म्हणजे मराठी आणि भाषावार प्रांतरचना ही झाली पाहिजे, ही भूमिका कोणाकोणाची होती आणि कशासाठी होती याच्यामध्ये आपण जाऊ. भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे असं त्यांना, त्या सर्वांना वाटत होतं की ज्यांना लोकभाषेचा आदर आणि लोकभाषेतून व्यवहार केल्यामुळे लोकशाही अधिक बळकट होते असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांचा या भाषावार प्रांतरचनेला देशातल्या सगळीकडच्याच पाठिंबा होता. कम्युनिस्ट पक्ष जो होता त्यावेळेला आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेते, सर्व संस्था, संघटना या तामिळनाडू, केरळ आणि पंजाब पासून सर्वत्र या मुद्द्यावरती एकमताने लढत होत्या. त्या त्या प्रांतामध्ये ती जी वास्तववादी आणि लोकशाहीवादी भूमिका होती त्याला घेऊन लढत होता. म्हणजे कम्युनिस्ट पक्ष तसंच त्यावेळेचा समाजवादी पक्ष यांचा या भूमिकेला पूर्ण पाठिंबा होता. महाराष्ट्रासहित मुंबईच्याही लढ्याला पूर्ण पाठिंबा होता. परंतु आता दुसरा एक जो सेक्शन आहे, ज्या सेक्शन आता सॉरी तिकडे जाण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला झाला आणि हा जो अहवाल आला या भाषा पुनर्रचना आयोगाचा हा 1955 मध्ये आला. म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या साधारणपणे एक 10-11 महिने आधी आला. तर त्या 10-11 महिन्यामध्ये अतिशय प्रश्न ज्वलंत झालेला असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावरती लेखन केलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या खोलात न जाता मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी भूमिका घेतली की मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. हे अगदी योग्य आहे. मराठी भाषे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे एका राज्याची एक भाषा आणि त्या भाषेमध्ये त्यांचा व्यवहार होणं या मागणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण पाठिंबा दिलेला होता आणि म्हणूनच दादासाहेब गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे नेते हे सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक अग्रगण्य नेते होते. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका थोडीशी वेगळी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की एका राज्यामध्ये एक भाषा असली पाहिजे हे आवश्यक आहे, परंतु एका भाषेचं एकच राज्य असलं पाहिजे याची आवश्यकता नाही. म्हणजे जर प्रांत खूप मोठा असेल तर एकाच भाषेची अनेक राज्य होऊ शकतात अशीही त्यांची भूमिका होती. हे या ठिकाणी मी नमूद करतो, त्याच्या खूप तपशिलात आणि खोलात न जाता. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील हे या चळवळीमध्ये होते. शेतकरी कामगार पक्ष या चळवळीमध्ये होता मोठ्या प्रमाणामध्ये. कम्युनिस्ट पक्ष तर होताच होता. त्याचे आता आचार्य अत्रे यांच्यासारखे एक साहित्यिक आणि साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये अत्यंत वृत्तपत्रकार एक मोठे व्यक्तित्व हे त्याच्यामध्ये होतं. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड रणदिवे, कॉम्रेड SM जोशी, कॉम्रेड नाना पाटील यासारखे दिग्गज नेते याच्यामध्ये अग्रभागी होते. दादासाहेब गायकवाड यांचं मी नाव आता सांगितलंच. त्याचप्रमाणे अनेक लोकांची नावं सांगते तर सगळ्यांची आता मी नावं घेऊन म्हणजे आपला मुख्य जो विषयाचा वेळ आहे तो कमी करत नाही. ही सगळी पार्श्वभूमी अशा सांगण्यात की विरोध कोणाचा होता.
तर त्यावेळेचा जो संघ परिवार आहे त्यांचा याच्याबद्दल सुरुवातीचा विरोधच होता. परंतु नंतर नंतर जेव्हा चळवळ पुढे जायला लागली तेव्हा मग जनसंघ जे त्यांचं पिल्लू ते काय म्हणतात ना मार्जिनली या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलं. परंतु त्यांची भूमिका मुळामध्ये भाषावार प्रांतरचना आणि स्थानिक प्रादेशिक संस्कृतीवरती आधारित एक राज्यांची रचना ही त्यांना मान्य नाही. कारण त्यांना स्थानिक भाषा आणि लोकशाही हे तत्वच मुळात मान्य नाही. त्यांना सर्व देश हा एक भाषिक एक तथाकथित ते ज्याला संस्कृती म्हणतात तशा प्रकारची एक उच्चवर्णीयांची संस्कृती एक जातीनिष्ठ अशा प्रकारची उच्चनिश्चितेवरती आधारित सर्व रचना आणि त्याच्यामध्ये एकचालकांवरती अशा प्रकारचा कारभार ही त्यांची मूलभूत वैचारिक भूमिका आहे. त्यामुळे भाषावार प्रांत रचना ही लोकशाहीला अनुकूल जनतेला अनुकूल अशी असल्यामुळे त्यांचा या मागणीबद्दल कधीच उत्साह नव्हता. काही वेळा तर त्यांनी सुरुवातीच्या काळात त्याच्या विरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. परंतु म्हणजे मागणी चळवळ सुरू व्हायच्या आधी. परंतु हा अर्थात वेगळा इतिहास आहे. परंतु तो सांगण्याचं कारण असं की याच्यामधून महाराष्ट्राची संकल्पना कशी साकार झाली आपल्याला कळणार आहे. काँग्रेसची तत्वतः भूमिका जरी भाषावार प्रांतरचनेला अनुकूल असली तरी सुद्धा काँग्रेसवरती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो प्रभाव निर्माण झाला तो जास्ती करून या वरिष्ठ किंवा मक्तेदार भांडवलदार ज्याला म्हणतो या भांडवलदारांचा प्रभाव हा वाढला की जो आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींचं नेतृत्व होतं किंवा एकंदरच आपण ब्रिटिश सत्तेखाली होतो त्याच्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची आकांक्षा याच्यामध्ये ती वेळची परिस्थिती आणि नंतर एकदा सत्ता हातात आल्यानंतर त्यावेळची परिस्थिती अर्थातच भांडवलदारांच्या प्रभावाच्या संदर्भाने बदलली आणि त्यांचा प्रभाव जसा काँग्रेसमध्ये किंवा त्या नेहरू सरकारवरती वाढायला लागला तशी भाषावार प्रांतरचनेबद्दल त्यांनी आखडती भूमिका घ्यायला सुरुवात केली. कारण जे हे बडे भांडवलदार आहेत हे अखिल भारतीय भांडवल आणि अखिल भारतीय नियंत्रण आणि एककेंद्री सरकार हे त्यांच्यासाठी आवश्यक असतं. आपण आजही बघतोय, त्याच्याकडे आपण येणारच आहोत. आता ही झाली त्याची तात्कालिक बाजू. परंतु महाराष्ट्र हे केवळ मराठी भाषिकांचं राज्य आहे एवढीच महाराष्ट्राची ओळख नाही, एवढीच महाराष्ट्राची संकल्पना नाही, हे सांगण्यासाठी आज आपण मुख्यतः एकमेकांशी संवाद करतो आहोत. काय याच्या पलीकडे महाराष्ट्राची संकल्पना ही भाषावार प्रांतरचनेची तर आहेच, मी आपल्याला सांगितली आता. याच्या पलीकडची संकल्पना जर आपल्याला बघायची असेल तर महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये जे काही वादविवाद झालेले आहेत महाराष्ट्राबद्दल, शिवाजी राजांबद्दल, मराठा साम्राज्याबद्दल, ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण त्याचा संदर्भ आजच्या काळाशी अतिशय जैव रीतीने आहे. आपण सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांपासून. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. महाराष्ट्रामधली अशी कुठलीच व्यक्ती नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्थानाला ही आव्हानित करेल किंवा याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. परंतु प्रश्न म्हणजे असं म्हणूया कारण शिवाजी महाराज हा आरंभबिंदू आहे का महाराष्ट्राचा, तर आरंभबिंदू म्हणता येणार नाही. पण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं एक लढवय्या असं प्रतीक आहे, राजकीय प्रतीक आहे. परंतु या शिवाजी राजांना आणि त्यांच्यापासून निर्माण झालेल्या या मराठा राज्याकडे कसं बघतो, कोण कसं बघतो, या भूमिकांवरून महाराष्ट्राची संकल्पना ही कोणाची कशी वेगळी आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि तोच थोडासा इतिहास आणि त्याचा वर्तमानकालीन संदर्भ मी आज आपल्यासमोर इथं मांडणार आहे. शिवाजी राजांनी जे राज्य स्थापन केलं ते राज्य मराठा साम्राज्य होतं, हिंदवी साम्राज्य होतं. म्हणजे कोणाचं होतं, कशासाठी होतं, तर ते एक प्रवाह अर्थातच असं निश्चितपणे मानतो की हे राज्य जुलमी अशा प्रकारच्या मोगली आणि विशेषतः औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध की ज्यांनी जनतेवरती अनन्वित अत्याचार चालवले होते, त्याचप्रमाणे दिल्लीवरून चालणारं राज्य हे मराठी जनतेला किंवा इथल्या स्थानिक जनतेला अत्यंत विसंगत पद्धतीनं, विपरीत पद्धतीनं त्यांची प्रसंगी लुटही करत होतं, प्रसंगी अत्याचार करत होतं आणि प्रसंगी एक परकीय झालेलं होतं. कारण त्यांचं ते सगळं इथला जो स्थानिक कारभार आहे तो परावलंबी झाल्यासारखा होता. इथल्या शेतकऱ्यांना
इथल्या सर्वसामान्य माणसाला सुरक्षितता वाटत नव्हती. आणि म्हणून या जनतेचं रयतेचं राज्य जर निर्माण करायचं असेल, सावकारांचं, पुंडांचं किंवा कोणीतरी येणाऱ्या जमीनदार जहागीरदारांचं राज्य, देशमुखांचं राज्य जर नको असेल, तर आपल्याला मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, स्थानिक जुलूम करणारा हा मुस्लिम कोणीतरी असू शकतो, तसाच तो स्थानिक देशमुखही असू शकतो, तसाच तो स्थानिक ब्राह्मण सावकारही असू शकतो. हे विविध जे त्यातले आविष्कार असतील ते सगळेच त्यांना नाकारून एक रयतेचं राज्य स्थापन करायचं ही आकांक्षा मनात धरून ज्यांनी मावळ प्रांत आणि मराठी जनतेला एकत्र केलं, सामान्यांना, त्यांना शेतकऱ्याचा जो त्यांचा नांगर होता त्याच्या बरोबरच त्यांना शस्त्र धारण करायला शिकवलं, ते शिवाजीराजे हे अर्थातच महाराष्ट्राचे, मराठी राज्याचे मानबिंदू होतात. परंतु ते राज्य एका जातीचं नव्हतं, एका जातीसाठी नव्हतं, एका जातीने चालवलेलं नव्हतं आणि एका जातीच्या सम्राट पदासाठी सुद्धा ते नव्हतं. मराठा हा शब्द आणि मराठी, मराठा आणि महाराष्ट्र ही एक वेगळी न करता येण्यासारखी एक त्रिकुट आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मराठा हा जातीवाचक शब्द नाहीच आहे, तो जात समूहवाचक सुद्धा शब्द नाहीये. मराठी बोलणारा तो मराठा, अशा अर्थाने या ठिकाणी हे मराठी राज्य आहे. आणि अब्दुल आचार्य मराठा हा पेपर काढला, त्याला काय अपेक्षित होतं. आणि नेमका ही जी भूमिका होती, हीच भूमिका महात्मा फुल्यांपासून आपल्याला आलेली दिसते, की महात्मा फुल्यांनी शिवाजी राजांना ज्या पद्धतीने स्वीकारलं किंवा ज्या पद्धतीने सादर केलं, ती भूमिका नेमकी आता मी सांगतो याच पद्धतीची होती. परंतु आता फुले झाले 19व्या शतकामध्ये फुल्यांचा अंत झाला. त्यांनी शिवाजी राजांवरती पोवाडा लिहिला, रायगडाची समाधी जी होती त्याचं तिथे जाऊन त्याला पुनर्जीवित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वगैरे. ही फुल्यांची खूप मोठी कर्तबगारी आहे आणि त्यांचं बाकीचं सगळं कार्य आपण जाणतो. परंतु त्यांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जो काही एक महाराष्ट्र म्हणजे काय आणि हे मराठा साम्राज्य म्हणजे काय, हा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्याबद्दल दोन प्रवाह निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि तिथेच आपण आज नेमके अडखळतो आहोत. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर हे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेला आता खूप तपशिलात जायला खूपच वेळ लागेल, त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये म्हणतो. दोन जे प्रवाह निर्माण झालेले होते, ते दोन प्रवाह होते. हे एक प्रवाह होता हा राजवाडे संप्रदाय आणि दुसरा प्रवाह होता तो विठ्ठलरामजी शिंदे, राजाराम शास्त्री भागवत, महादेव गोविंद रानडे, हे तिघ जण एका बाजूला आपण समजू शकतो. आता अजून एक नावं त्याच्यात घेता येतील, पण मी प्रमुख नावं घेतो. राजवाडे जो संप्रदाय आहे, इतिहासाचार्य राजवाडे, विका राजवाडे ज्यांना म्हणतात, त्यांची मराठी किंवा महाराष्ट्र ही शब्दच कुठनं आला आणि हे मराठा कोण आहेत, शिवाजीराजे कोण होते किंवा त्यांचा समुदाय नेमका क्षत्रिय कोण होते त्यांच्या बरोबर असलेले, याच्याबद्दल त्यांनी एक अतिशय वेगळ्या स्वरूपाची मांडणी केलेली आहे, की बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातल्या आज माहिती सुद्धा नाही. परंतु त्यांची परंपरा चालवणारे जे आहेत त्यांना ती व्यवस्थित माहिती आहे आणि ते त्याचं बरोबर पुनरुज्जीवन करतायत. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, मुळामध्ये चर्चा सुरूच कशा करता झाली, हा एक प्रश्न सुद्धा सांगणं खूप महत्वाचं आहे. तर स्वातंत्र्य चळवळ जर आपल्याला करायची असेल तर आपण प्रेरणा कुठून घ्यायची, आपलं तत्वज्ञान काय, आपलं उद्दिष्ट काय, याच्या संदर्भाने सगळी चर्चा सुरू झाली. म्हणजे आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवं आहे, परंतु आपण केवळ पराभूत आहोत का, आपण इतिहासामध्ये काही केलेलं आहे का, हा जेव्हा शोध सुरू झाला, आणि हा शोध आवश्यकच असतो, कारण तुम्हाला तुमची काही प्रेरणा तुम्हाला इतिहासातून मिळवाव्या लागतात, सगळ्यात जरी नाहीत तरी. आणि भविष्याविषयीचं तुमचं काहीतरी स्वप्न असावं लागतं, तेव्हाच कुठली तरी चळवळ एक तत्वज्ञान घेऊन उभी राहू शकते. त्याच्याशिवाय जगातली कुठलीही लोक चळवळ उभी राहू शकत नाही, झालीच तर ती फक्त गर्दी असते. हे आपण कम्युनिस्ट किंवा कुणी विचारी मनुष्यही जाणतो. या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सुरू झालेली होती आणि लक्षात घ्या ब्रिटिशांनी सुद्धा ही चर्चा केलेली होती. कारण ब्रिटिशांनी जो भारताचा ताबा घेतला तो तांत्रिकदृष्ट्या जरी मोगलांपासून घेतलेला असला तरी तो मोगल सम्राट हा मराठ्यांच्या आश्रयाखाली होता, हे लक्षात घ्या. मराठ्यांचं राज्य, इथं मराठा हा शब्द शिवछत्रपतींच्या नंतर निर्माण झालेला मराठा व्यापक अर्थाने हा शब्द आहे.
हे मराठा राज्य त्याचा विस्तार हा तामिळनाडू पासून पूर्वेकडे बंगालच्या सीमेपर्यंत आणि उत्तरेकडे अटके पार गेलेला होता. गुजरातमध्ये आपल्याला माहिती आहे आता सयाजीराव गायकवाड हे नंतर म्हणजे 20व्या शतकामध्ये सुद्धा जे तिथले प्रिन्सली स्टेट किंवा संस्थानिक होते, हे जर तुम्ही हा महाराष्ट्राचा जर म्हणजे मराठी राज्याचा जर तुम्ही विस्तार पाहिला तर ब्रिटिशांना खरा धोका हा मराठ्यांपासून होता. आणि म्हणूनच त्यांना दिल्ली जी काबीज करण्यासाठी त्यांना मराठ्यांचा पराभव करावा लागला. त्यामुळे हा इतिहास आहे आणि हा लिखित इतिहास आहे, परंतु तो आपल्याला नीटसा सांगितला जात नाही. त्यामुळे बहुतेकांना हे जरा खूपच नवीन वाटत असेल, परंतु हा इतिहास आहे. ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये किल्ले आणि गड पाडण्यासाठी खातं निर्माण केलं होतं, लक्षात. तोफा लावून त्याने अनेक गड किल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत. शनिवारवाड्याबद्दलच्या बाकीच्या कहाण्या काय असतील त्या असतील त्या, परंतु तो सुद्धा जाळण्याचं कारण काय होतं ते हेच कारण आहे की इथे अशा प्रकारचे जे जुने यांचे कुठलेही जे स्मारक असतील ती नष्ट झाली पाहिजेत. आणि गड किल्ले शिवाजी राजांचे सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये ते ब्रिटिशांचा म्हणजे नुसता पुढाकार नव्हता, तर त्यांचं ते कार्य समजत होतं. त्याचं सुद्धा कारण तेच आहे. तेव्हा हे सांगण्याचं कारण असं की या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली की महाराष्ट्राची काहीतरी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा देश मुक्त करण्यामध्ये काहीतरी भूमिका आहे, म्हणून महाराष्ट्र आहे तरी काय. तिथून ती चर्चा सुरू झालेली आहे. आणि मग तिथे राजवाडे काय मानतात की महाराष्ट्र जो आहे हे मराठी लोक जे आहेत ते कुठनं आले, हा महाराष्ट्र कसा बनला, तर त्यांची उपपत्ती फार विलक्षण आहे. ती अशी, ते असं मानतात की नंद राजा जेव्हा उत्तरेमध्ये मगधाचा सम्राट झाला, म्हणजे इसवी सन पूर्व साधारण 4th-5व शतक साधारण म्हणता येईल, त्यावेळेला तिथे बुद्ध आणि जैन लोकांचा प्रभाव वाढला आणि वैदिक धर्म मानणारे, वैदिक वर्णाश्रम धर्म मानणारे जे लोक होते, म्हणजे मुख्यतः क्षत्रिय ब्राह्मण त्यातले वरिष्ठ, हे अल्पसंख्य ठरले. यांना त्यांचा धर्म पालन करणं हे अशक्य व्हायला लागलं. त्यावेळेला त्यांची एक भाषा होती, प्राकृत भाषा होती, तिचं नाव महाराष्ट्री होतं. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्री नावाची एक प्राकृत भाषा होती आणि ती अत्यंत प्रगत होती, हे वास्तव आहे. पण तो राजवाडे सांगतात की ती भाषा कोणाची होती, तर ती इथं राहणाऱ्या लोकांची नव्हती, तर तिथे राहणारे हे जे लोक होते ते आयुध संपन्न होते, शस्त्रधारी होते. त्यांना वैदिक धर्म पाळणं अवघड होऊ लागलं. म्हणून त्यांनी, ज्याप्रमाणे इस्लाम धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही इस्लामेतर सत्तांच्या प्रभाव म्हणजे अंमलाखाली असाल तर तुम्हाला तुमचा धर्म पाळण्यासाठी तिथं शक्यता नसेल तर तुम्ही हिजरत म्हणजे तुम्ही दुसरीकडे निघून जा. म्हणजे आता एक तुलना म्हणून सांगतो मी, दुसरा काय त्याचा अर्थ नाहीये. त्याप्रमाणे हे जे वर्णाश्रम वरती विश्वास असणारे आणि त्याचे अभिमानी जे लोक होते त्यांनी चक्क दक्षिणेकडे स्थलांतर केलं आणि ते एन मास दक्षिणेकडे आले. आणि दक्षिणेकडे म्हणजे ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो, म्हणजे हा महाराष्ट्राचा मुख्यतः जो प्रदेश आहे, त्या महाराष्ट्राच्या प्रदेशात आले. त्यावेळेला इथं नाग लोकांचं राज्य होतं. त्यांच्याबरोबर अर्थातच ते इथं स्थायिक झाल्यानंतर त्यांचा संकर झाला. आता नाग लोक जे होते वर्णाश्रम पाळणारे मुख्यतः नव्हते, कारण ते वैदिक धर्माचे अन्वयीच नव्हते. परंतु त्यांच्यामधल्या म्हणजे अशा प्रकारे स्थलांतर करून जे आले त्यांच्यातल्या काहींनी आपला मूळ धर्म कायम ठेवला. आणि मग ते जे होते असे काही प्युअर ब्राह्मण क्षत्रिय जे होते ते जे वेगळे राहिले, त्यांनी स्वतःच थोडक्यात म्हणजे संकर होऊ दिला नाही, ते म्हणजे शिवाजी राजे वगैरे जे सगळे आहेत हे सगळे त्याच्यातून येतात. ब्राह्मण हे त्याच्यातून येतात. ब्राह्मण हे त्यातल्या त्यात आर्य धर्म टिकून ठेवणारे ठरले. त्यांचा कमीत कमी संकर झाला, इतरांचाही झाला, पण त्याच्यातूनही जे वाचले ते वरिष्ठ वर्णीय मराठी किंवा क्षत्रिय, आणि मराठा राज्यवर त्यांनी स्थापन केलेलं आहे. तेव्हा मग हे एक झालं. या महाराष्ट्राचा मग महाराष्ट्रीय भाषा ते बोलत होते, त्यामुळे या महाराष्ट्रिकांचा प्रदेश म्हणून याला महाराष्ट्र असं नाव अशा प्रदेशाला म्हणण्याची प्रथा सुरू झाली. आणि मग ते महानुभावांच्या वगैरे लेखनामध्ये जे इथं महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र नेमका कुठं, ते सगळं त्याच्यानंतर आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एवढ्यावरच ते थांबत नाहीये.
ते असं पुढे जाऊन म्हणतात की या महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्राचा जो जी विजिगीषू अशी वृत्ती आहे ती संत परंपरेमुळे मारली जात होती. म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, चोखोबा हे सगळे जे आहेत या सगळ्या संत परंपरेमध्ये लोकांना परलोक निष्ठ किंवा मुक्तिनिष्ठ म्हणजे मृत्योत्तर मुक्तिनिष्ठ असं बनवलं, आध्यात्मिक बनवलं वाईट अर्थाने. परंतु रामदास हे एकच असे निघाले की ज्यांनी महाराष्ट्र धर्म सांगितला. कारण महाराष्ट्र धर्म हा शब्द रामदासांच्या वाङ्मयामध्ये येतो. मराठात येतो का मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा वगैरे. तर ते म्हणले महाराष्ट्र धर्म काय, तर महाराष्ट्र धर्म खरा हा रामदासांनी सांगितला आणि ही जी संत परंपरा आहे या संत परंपरेने तो चुकीच्याच पद्धतीनं लोकांना नेलं आणि त्याच्यामुळे त्यांनी या सगळं शिवाजी राजांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं सगळं क्रेडिट हे रामदासांना दिलं. आणि यामधून एकतर आता ही राजवाड्यांची मांडणी आहे लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या बाजूला ते स्पष्टपणाने असं सांगतात की आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर फुल्यांच्या सगळं समाज सुधारणांना त्यांचा पूर्ण विरोध आहे. सर्व सुधारकांना बाय अँड लार्ज त्यांचा विरोध आहे. सयाजीराव गायकवाड सुद्धा जे बडोद्याच्या संस्थानामध्ये किंवा शाहू महाराज हे त्यांच्या संस्थानामध्ये जे काही सुधारणेचे आणि जाती अगदी अंताचे जरी नाही तरी त्याच्यामध्ये काही अतिशय प्रगतिशील सुधारणा करण्याची जी भूमिका घेत होते त्याला विरोध करण्याची भूमिका राजवाड्यांनी घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यातल्या बहुतेक अगदी किरकोळ 2-4 गोष्टींचा जर अपवाद सोडला तर त्यांनी जवळजवळ प्रत्येकाला त्यातला विरोध केलेला आहे. फक्त त्यांनी पाठिंबा एवढ्याला दिला की त्या भटांना ब्राह्मणांना जे संस्थानिकांकडनं दक्षिणा सरकारी दिल्या जायच्या तेवढ्या फक्त बंद केल्या, तेवढ्या एका गोष्टीला फक्त त्यांनी पाठिंबा दिला. बाकी सार्वत्रिक शिक्षण, शूद्रातिशूद्रांना सर्व शिक्षण देणं वगैरे याच्यासाठी सरकारने खर्च करणं याच्याबद्दल त्यांनी सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहून सांगितलं की तुम्ही चुकीचं करताय म्हणून. शाहू महाराज तर फारच लांब राहिले तर त्याच्यापेक्षाही पुढे जाणारे होते. ही एक परंपरा. आणि त्याच वेळेला दुसरी परंपरा जी म्हणजे एक पद्धत सांगतो, शिवाजी राजांनी काय केलं मग, तर शिवाजी राजांनी हा जो सनातन धर्म आहे जो महाराष्ट्र धर्म म्हणून रामदासांनी सांगितला असं त्यांचं म्हणणं आहे, त्याचं पुनरुत्थान त्यांनी केलं. म्हणजे आज हिंदुत्ववादी लोक शिवाजी राजांना हे सनातन धर्माचे पुनर्निर्माते आणि मुस्लिम विरोधी आणि हिंदुत्ववादी असा शिक्का मारण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्याशी अत्यंत सुसंगत अशी मांडणी आहे, लक्षात घ्या. तेव्हा राजवाड्यांची मांडणी ही मानणारा महाराष्ट्रामध्ये एक मोठा संप्रदाय हा निर्माण झाला आणि तो अर्थातच म्हणजे इतकं म्हणजे संघ परिवार वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये गेला त्यांच्या नंतरच्या काळामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक द्वैत त्याच्यामुळे निर्माण झाली. उदाहरणार्थ पंढरपूरचा विठोबा हा शस्त्रधारी नाही, पण ते सांगतात की बघा रामदासांचा राम हा कोदंडधारी राम आहे, धनुर्धारी राम आहे, शस्त्रधारी राम आहे. पण विठोबा हा निशस्त्र आहे. किंवा भक्ती मार्ग, प्रेमाचा मार्ग हा लोकांना शंड बनवणारा मार्ग आहे. हा मार्ग योग्य नाही, या संत परंपरेने वाटोळ केलेल्या अशा पद्धतीची सर्वसाधारण त्यांची मांडणी आहे. आणि रामदास फक्त त्याला अपवाद ठेवले. आता दुसरी जी मांडणी आहे ती राजाराम शास्त्री भागवत हे 19व्या शतकाच्या अखेरीला म्हणजे 1880-90 या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, मराठ्यांच्या बद्दल 4 उद्गार वगैरे अशी जी काही लेखन केलेले आहे, काही मांडणी केलेली आहे, लेख लिहिलेले आहेत, त्याच्यामधून एक अत्यंत संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषेचे विद्वान राजवाड्यांसारखेच त्यांनी जी भूमिका घेतली ती पूर्णपणे 180 अंशाच्या कोनात उलटी भूमिका आहे. त्यांनी सांगितलं की शिवाजी राजे यांचा धर्माभिमान, यांचा जात्याभिमान याच्यापेक्षा त्यांचा देशाभिमान सगळ्यात महत्वाचा होता, शब्द त्यांनी वापरले. त्यांनी अशी उदाहरणं देऊन लिहिलेलं आहे की शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये अगदी म्हणजे आणि नंतरच्या काळात सुद्धा अगदी पानिपतच्या युद्धापर्यंत कित्येक मुस्लिम सरदार, कित्येक त्यांच्या महत्वाच्या अगदी तोफखान्यापासून त्यांच्या बरोबरचे जवळचे सहकारी हे मुस्लिम होते आणि ते मराठा राज्यासाठी प्राणपणाने लढले, इमानाने लढले.
ही तर वरिष्ठांची गोष्ट आहे. खालच्या पातळीवरती तर अनेक सैनिक आणि अनेक लोक तर नक्कीच होते. त्यांनी संपूर्णपणे असं मांडलं की हे जी उपपत्ती आहे की उत्तरेकडून वर्णाश्रमवादी लोक आले आणि त्यातले संकर न झालेले जे वरिष्ठ उच्चवर्णीय आहेत ब्राह्मण मराठा त्यांचं हे पुनरुत्थान वगैरे झालं, ही संपूर्ण गोष्ट त्यांनी भाषेचे पुरावे देऊन नाकारली आणि त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे उलट झालेलं आहे. त्यांनी एक्झॅक्टली उलटी उपपत्ती लावली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र हा संत परंपरेच्या प्रेमाच्या आणि सर्व सकल जन ज्याला म्हणतो आपण, यांची जी कल्पना आहे राजवाडे आणि या संघ परिवाराची नंतर आलेल्या, ही वर्जन वर्जनावरती आधारलेली आहे. वर्जन म्हणजे काय? एक्सक्लुजन, एक्सक्लूड करायचं. म्हणजे राजवाडे तर असं म्हणतात की रामदासांनी कल्पना कोदंडधारी राम ही कल्पना मांडल्यामुळे, धनुर्धारी राम कल्पना हा उपास्य दैवत हे केल्यामुळे फायदा काय झाला, त्यांनी चक्क लिहिलेलं आहे, हे वाचणं खूप महत्वाचं आहे. जैन, त्याच्यानंतर मुसलमान, त्याच्यानंतर कनिष्ठ जातीचे लिंगायत, हे सगळे लोक हे या प्रवाहापासून लांब राहिले. त्याचप्रमाणे इतर भाषिकही लांब राहिले जे या कोदंडधारी रामाचं प्रतीक मानत नाहीत त्यांना. आणि हे चांगलं झालं, कारण हे जर अल्पसंख्य जर शिवाजी राजांच्या या प्रकल्पामध्ये आले असते तर वाट लागली असती, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांची सगळी वर्जनवादी आहे. वर्जन म्हणजे एक्सक्लूड करणे. आणि राजवाडे आणि त्या सॉरी आणि एक राजाराम शास्त्री भागवत, रानडे आणि वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी जी मांडलेली भूमिका आहे याचा प्रतिवाद करणारी ही सकल जनवादी भूमिका आहे. आणि म्हणूनच ती देशाभिमानी आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि ही त्यांनी 1895 पासून मांडलेली आहे. लक्षात घ्या, ही काही अलीकडची गोष्ट नाहीये. तेव्हा हा जो महाराष्ट्र, आणि त्यांची कल्पना अशी की संत परंपरेने एक महाराष्ट्राच्या तत्वज्ञानाचा पाया घातला. महाराष्ट्री ही भाषा ही इथल्या, आणि मग त्यांनी फार सातवाहनापासून सगळा इतिहास सांगितला. तुम्ही काय आता सांगत बसत नाही. सातवाहनापासून ते राष्ट्रकूट आणि यादवापर्यंतचा सगळा इतिहास भाषिक अंगाने, लिंग्विस्टिक अंगाने हा राजाराम शास्त्री भागवतांनी मांडला. आणि त्यांनी सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे एक्झॅक्टली उलट आहे, इथले लोक वरती गेलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्री जी भाषा तिथली सुद्धा म्हणून ओळखली जाते त्याचं कारण ते आहे. असो, तर या दोन अशा उपपत्ती या महाराष्ट्राची संकल्पना मांडण्यामध्ये आपल्या समोर येतात. आणि मग प्रश्न असा तयार होतो की महाराष्ट्र हा चळवळीमध्ये कधी आणि कसा आला, कोणाच्या कुठल्या विचारधारेनुसार आला. तर राजवाड्यांची जी विचारधारा होती ही विचारधारा ही महाराष्ट्राने स्पष्टपणाने नाकारली. परंतु आज ज्यांचा आणि जो काय महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास घडला, तो इतिहास सुद्धा हा या भागवत, शिंदे, रानडे यांच्या विचार प्रवाहाला धरून घडलेला आहे. आणि शिवाजी राजांविषयीची जी कल्पना एक्झॅक्टली आज सुद्धा जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे की मुस्लिमांवरती बहिष्कार घाला, देशात चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याचे अत्यंत उत्साही असे गृहमंत्री आहेत, स्वतः मुख्यमंत्री आहेत. आणि त्याचप्रमाणे कोकणामधले एक अतिविख्यात मंत्री आहेत, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. ते रोज काहीतरी गरळ ओकत असतात आणि अर्थात त्यांना त्यांच्यासाठी नेमलेलं आहे ते काम ते नीटपणाने करत असतात. तर हीच कल्पना, ही कल्पना महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची ही सगळी योजना आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्राची संकल्पना जेव्हा आपण मांडतो तेव्हा ती इन्क्लुझिव्ह आणि मराठी राज्य म्हणजे मराठ्यांचं राज्य, मराठा जातीचं राज्य नव्हे. मराठी राज्य म्हणजे मराठी सर्वसामान्य जनतेचं राज्य, आणि ते सकल जन, सगळ्या जनतेला सामावून घेणार. आणि विशेषतः त्याचं एक भविष्यातलं स्वप्न जर पाहिलं तर ज्यांना या व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही त्यांच्यासाठी काम करणारं शासन, त्यांच्यासाठी काम करणारं राज्य, अशा प्रकारची ही संकल्पना ही महाराष्ट्राची या सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये राहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, एक मोठी चळवळ सुरू केली जाती व्यवस्थेविरुद्ध. आणि त्याचे नंतरचे जे पाईक होते
त्याच्यामध्ये त्याला ब्राह्मणेतर चळवळीचं स्वरूप आलं. परंतु लवकरच जेधे जवळकर यांच्यासारखे नेते जे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते ते महात्मा गांधी यांचं नेतृत्व जसं काँग्रेसमध्ये आलं, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमधूनही जेव्हा समाधान स्वातंत्र्य मिळवण्याच्या वेळा झालं तेव्हा ते शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांच्यातले अनेक लोक गेले. हा सगळा इतिहास जो आहे हा इतिहास हा महाराष्ट्राने कोणाला स्वीकारलं आणि कोणाला नाकारलं याचा स्पष्ट इतिहास आहे. आणि हा इतिहास आपल्याला समजावून घेणं आणि मांडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता दुसरा आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी जातो. तो मुद्दा म्हणजे असा की आज मराठी राज्य नुसतं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला फ्युचरिस्टिकली आजच्या काळामध्ये हा झाला इतिहास झाला, पण त्या इतिहासाला आणि त्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या या प्रगतीशील पुरोगामी परंपरेला धरून की ज्याच्यामध्ये महानुभाव चक्रधर स्वामींच्या पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत ही सर्व परंपरा येते, नरेंद्र दाभोळकरांच्या पर्यंत आजच्या ही सर्व पुरोगामी परंपरा एका रेषेमध्ये आहे. या परंपरेला धरून आपल्याला जर काम करायचं असेल तर आज नेमकं काय केलं पाहिजे, भाषेची नेमकी भूमिका काय, याच्याबद्दल काही एक दोन मुद्दे मांडून या ठिकाणी थांबणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपला याच्यावर विश्वास असला पाहिजे की भारत हा भारतीय घटनेमध्येच जे लिहिलेलं आहे पहिल्याच कलमामध्ये ते अंमलात त्याचं प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. काय लिहिलंय पहिल्याच कलमामध्ये? इंडिया दॅट इज भारत शल बी द युनियन ऑफ स्टेट्स. शल बी द युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे काय? म्हणजे हा राज्यांचा हा संघ आहे. म्हणजे भारत ज्यांनी घडतो त्याचे प्राथमिक सभासद कोण होतात? राज्य होतात. लक्षात घ्या, आपण घटनेच्या सरनाम्यामध्ये वी द पीपल लिहिलेलं आहे. म्हणजे या वी द पीपल लोकांनी घटना केली, हे घटनेचा सरनामा आहे, उद्देशिका ज्याला आपण म्हणू. पण घटनेतलं कलम पहिलं काय आहे? हे लोक सगळे एकत्र येऊन भारतीय लोक त्यांचे प्रतिनिधी एक घटना तयार करतात आणि सांगतात की भारत हे एक संघराज्य आहे. आणि ते कसं आहे तर ते राज्यांनी बनलेलं संघ राज्य आहे, युनियन ऑफ स्टेट्स, संघ राज्यांचा संघ आहे. म्हणजे इथं राज्यांची भूमिका प्राथमिक आहे. राज्य कशी ठरलीत? राज्य जी ठरलेली आहेत घटनेमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, राज्य जोडली जाऊ शकतात, राज्यांचं विभाजन होऊ शकतं, तो एक कायदेशीर भाग झाला. परंतु राज्यांचा आधार काय आहे? आपलं राष्ट्रगीत घ्या. राष्ट्रगीतामध्ये 1911 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत आहे. या राष्ट्रगीताचे शब्द विचारात घ्या की ज्या वेळेला जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा, म्हणजे 8 प्रांतांचा उल्लेख आहे तिथं. 8 प्रादेशिक भाषा हा ज्याचा आधार आहे अशा प्रदेशांचा उल्लेख आहे की जे प्रांत त्या वेळेला नव्हते. म्हणजे त्यांनी प्रांतांची गणना करण्यासाठी रवींद्रनाथांनी हे शब्द घेतलेले नाहीत. आणि त्याचप्रमाणे विंध्य हिमाचल यमुना गंगा या नद्यांचा आणि नैसर्गिक आपल्या सगळ्या व्यवस्थेचा नैसर्गिक घटकांचा उल्लेख केलेला आहे, समुद्राचा उल्लेख केलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारची काव्यरचना ती आहे. म्हणजे याचा अर्थ स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा लोक जे रस्त्यावरती उतरले, मगाशीच मी उल्लेख केला, पहिल्यांदा वंगभंगाच्या विरोधात उतरले. याचं कारण असं होतं की लोकांना स्वातंत्र्य हे 2 गोष्टींसाठी हवं होतं. एक म्हणजे भारत नावाचा एक समुदाय आहे की जो ब्रिटिशांचा गुलाम झालेला आहे, हा आमचा एक समान शत्रू आहे आणि आमचं एक समान भवितव्य आम्ही भारत नावाच्या राष्ट्रामध्ये बघतो. ही एक त्याच्यामध्ये प्रतिज्ञा आहे आणि म्हणून ती स्वातंत्र्य चळवळ आहे. आणि त्याचं दुसरं तितकंच महत्वाचं अंग की आमची प्रादेशिक भाषिक संस्कृती किंवा प्रादेशिक भाषिक जो काही इथला ढाचा आहे राज्य रचनेचा, शासन रचनेचा, तोही आम्हाला पुनरुज्जीवित करून हवा आहे किंवा तो आम्हाला अधिक सुधारून हवा आहे. त्यामुळे फेडरल स्टेट ज्याला म्हणतो म्हणजे संघराज्यात्मक भारताची कल्पना ही आपल्या भारत देशाची एक पायाभूत संकल्पना आहे. ती आपण कधीही नाकारू शकत नाही. ती नाकारणं म्हणजे भारतीयत्वच नाकारण्यासारखं आहे.
तेव्हा प्रादेशिकत्व आणि भारतीयत्व हे वेगळे नाहीत. हे दोन्ही, हे कसं आहे की फूल जसं असतं, त्या फुलाच्या पाकळ्या असतात. पाकळ्या नसतील तर फूल असू शकत नाही, परंतु फूल असल्याशिवाय पाकळीलाही जिवंत राहता येत नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा ही एकाच म्हणजे युनियन आणि स्टेट्स ही दोन पातळ्यांवरची सरकार आपण घटनेमध्ये त्यांचे वेगवेगळे अधिकार करून केलेले आहेत. परंतु संघ परिवाराला किंवा कुठल्याच धर्मांध अशा भूमिकेवरती राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमानुष आणि समाज विरोधी शक्तीला अशा प्रकारची भाषिक संस्कृती चालत नाही. ते पाकिस्तानमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. तिथे सुद्धा पख्तुनिस्तान असेल, बलुचिस्तान असेल, सिंध असेल, यांच्यावरती एक विशिष्ट समुदाय पंजाब यांचा तिथं राज्य चालवतो. बांगलादेश का वेगळा झाला? साधी गोष्ट आहे. जर इस्लाम धर्मियांचं एकच राष्ट्र निर्माण करायचं होतं तर 25 वर्षाच्या आतमध्येच बांगलादेश का वेगळा झाला? त्याचं कारण भाषिक होतं, लक्षात घ्या. तेव्हा भाषा मूलतः संस्कृती ही भाषिक असते आणि संस्कृतीशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. आणि ती संस्कृती धार्मिक नसते तर ती भाषिक असते, प्रादेशिक असते, भाषिक असते. या जगामध्ये एका धर्माची, युरोप आहे अख्खा ख्रिश्चन आहे, ज्याला आपण अरबस्तान म्हणतो, तो सगळा प्रदेश हा इस्लामी आहे, पण राष्ट्र आहे का त्यांचं एक? होऊ शकले का? आणि असं कोणी करण्याचं स्वप्न तरी बघू शकतं का? अर्थातच नाही. बौद्ध धर्मीय मानणाऱ्यांचे कित्येक देश आहेत, पण त्यांचं एक राष्ट्र होऊ शकत नाही. कारण राष्ट्र ही संकल्पना ही वेगळी आहे, आधुनिक आहे. आणि भाषा आणि संस्कृती ही धर्म ही गोष्ट वेगळी आहे. किंवा राष्ट्राचा आधार सांस्कृतिक आणि इतर सलग भूप्रदेश, समान उद्दिष्ट, समान इतिहास, समान शत्रू, समान भवितव्य, असे अनेक आहेत. तर याच्यामधला संघ परिवाराला भाषिक संस्कृती नष्ट करून, म्हणून महाराष्ट्रामधून मराठीची सक्ती करण्याची ऐवजी हिंदीची सक्ती करायची, त्रिभाषा सूत्र आणून उत्तरेचं राज्य दक्षिणेवरती थोपवायचं, ही सगळी नीती आहे. त्याच्यात खूप आपल्याला जाऊन बोलता येईल बराच काळ. मी एक 5 मिनिटात म्हणतो. अध्यक्ष, एक 5 मिनिटात संपवतो, चालेल ना? ठीक आहे, तुमची परवानगी गृहीत धरून जातो पुढे. तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, जेव्हा ही भाषावर प्रांतरचनेची सगळा अहवाल आला, ते म्हणाले या अहवालात काय झालेलं आहे, उत्तरेचं एक एकजुटीकरण झालेलं आहे. म्हणजे उत्तर जे आहे, आता तुम्ही लक्षात घ्या, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, ही जर तुम्ही लोकसंख्या एकत्र केली तर त्यांची भाषा जर पाहिली तर सगळी हिंदी भाषिक आहेत बहुतांशी. आता थोड्याफार बोली वगैरे वेगळ्या आहेत, सोडून द्या, परंतु ही सगळी हिंदी भाषिक प्रदेश आहेत. आणि दक्षिणेकडे राज्य वेगळी आहेत, कारण भाषा वेगळी आहेत, त्यांच्या लोकसंस्कृती वेगळ्या आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त सामाजिक प्रगती दक्षिणेमध्ये आहे उत्तरेपेक्षा. सगळ्यात प्रगत राज्य देशातलं केरळ आहे, की जिथं भाषिक प्रादेशिक संस्कृती सगळ्यात विकसित आहे. तामिळनाडू आहे, गोवा आहे. याचं कारण तिथे प्रादेशिक भाषिक संस्कृती अधिक चांगल्या प्रमाणात विकसित झालेली आहे. दक्षिणेकडच्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य चालतं, असं अगदी रेल्वेतला प्रत्येक प्रवासी बोलतो. का? याचं कारण तिथे प्रादेशिक भाषिक संस्कृतीमुळे एक लोकांमध्ये आपलेपणाची सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे. सरकारवरती, तिथल्या नोकरशाहीवरती, पोलिसांपासून न्याय व्यवस्थेवरती लोकमताचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा एक दबाव आणि संदर्भ आहे. उत्तरेमध्ये हे जमीनदारांचं राज्य आहे, कारण तिथं भाषिक संस्कृती जी होती ती दाबली गेलेली, क्रश केली गेलेली आहे. काही प्रमाणात मोगलांच्या राज्यामध्ये, आणि त्याच्यानंतर हे जे संघ परिवाराचे जे धर्मांध शक्ती आणि जात्यांध शक्ती आहेत त्यांच्या आणि जमीनदारशाहीच्या प्रभावामुळे. त्यामुळे तिथे भाषिक संस्कृतीचा विकास, प्रादेशिक संस्कृतीचा विकास एकतर होऊन दिला गेलेला नाही आणि होण्याची संभाव्यता अलीकडच्या काळात अधिकाधिक कमी होत चाललेली आहे. म्हणून यांना एका हिंदुत्व नावाच्या नावाखाली, त्यांचा हिंदू धर्माचा काही संबंध नाही, हिंदूंचं फक्त नाव घेऊन त्यांना ज्या प्रकारचा एक अधर्म इथं, म्हणजे त्यांचा स्वतःचाच एक त्यांनी धर्म निर्माण केलेला आहे, त्याला मी अधर्म असं म्हणतो, ते राज्य त्यांना इथं आणायचं, त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, फक्त अस्मिता त्यांना वापरायची. आणि त्या अस्मितेखाली
त्यांना सगळ्या भाषिक प्रादेशिक संस्कृती एखाद्या रोड रोलर खाली चिरडतात अशा चिरडून काढायच्या आहेत आणि त्या जागी त्यांना एक कॉर्पोरेट स्टेट अदानी अंबानी यांचं एका निर्णयावरती त्यांना लाखो कोट्यावधी एकरची जमीन, कोट्यावधी अब्जावधी रुपयांचे प्रकल्प आणि मार्केट्स खुली करून देता येतील. कोणाबरोबरही कुठेही कितीही कशाही प्रकारचे अत्याचार करून बुलडोजर चालवता येतील, न्यायालय खिशात घालता येतील, अशा प्रकारची एक चालुकांवरती अशी प्रकारची कॉर्पोरेट हुकुमशाही आणायची. त्याच्यासाठी त्यांना भाषिक प्रादेशिक लोकशाही नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या दोन प्रकल्पांमध्ये फरक आहे आणि नेमकी महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची संकल्पना की जी आपल्याला इतिहासामधून विरासत म्हणून ज्याला आपण म्हणतो वारशामधून जी मिळालेली आहे शिवाजी राजांपासून किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून, ती ही नष्ट करण्यासाठी हे विविध मार्गाने प्रयत्न करतायत. हे खरे त्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या परंपरेचे पूर्णपणे शत्रू आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे, मराठी शिकली पाहिजे, याचा प्रेमाने आपण आग्रह जरूर धरूया. लोक ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकवूया, प्रेमाने त्यांना मराठीपर्यंत पोचवूया, मराठी त्यांच्यापर्यंत पोचवूया आणि लोकभाषेतून सगळा व्यवहार झाला पाहिजे आणि तो लोकांवरती झाला पाहिजे. यासाठी श्रमिक आणि शेतकऱ्यांच्या चळवळी या कशा उभ्या करता येतील आणि महाराष्ट्राच्या मातीमधला हा मातीचा जो सुगंध आहे या संतांच्या शिकवणीला किंवा या सगळ्या विविध स्थानिक परंपरांच्या मधून येणारा, तो आपण घेऊया. त्यातलं नकारात्मक आहे ते टाळूया, फेकून देऊया. अशाच प्रकारची प्रतिज्ञा आपण या आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी करू आणि हीच महाराष्ट्राची प्रगतिशील परंपरा फुले शिंदे राजवाडे राजवाडे नव्हे चुकून आम्हाला फुले शिंदे त्याचप्रमाणे एकनाथ शास्त्री भागवत आणि महादेव गोविंद रानडे यांनी जी पाहिली ती ही संकल्पना स्वातंत्र्य चळवळीतून आलेली आपण पुढे नेऊया. एवढं या ठिकाणी मांडून मी थांबतो. धन्यवाद. कॉम्रेड सुभाष बोला. अनम्यूट करा कॉम्रेड सुभाष, अनम्यूट करा. हा, ओके. धन्यवाद कॉम्रेड अजित अभ्यंकर. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कार्यकर्ते आणि एकूणच समाजातील वेगवेगळे जनविभाग यांचं एक वैचारिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं दर महिन्याच्या 1 तारखेला एक जाहीर व्याख्यान किंवा अभ्यास वर्ग घेण्याचा मनोदय जाहीर केला आणि आज त्याची सुरुवात झाली. खरं म्हणजे आजची सुरुवात ही अत्यंत महत्वाची होती, हे आपल्याला कॉम्रेड अजित अभ्यंकर यांच्या व्याख्यानावरून लक्षात आलं असेल. ते यासाठी की आज एका बाजूला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र दिन आहे आणि हे दोन्ही एकत्रित आहेत. याचा इतिहास, त्याच्या पाठीमागची लोकांची चळवळ आणि लोकांच्या आशाकांक्षा याचा उलगडा कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केलेला आहे. कॉम्रेड आजचे वक्ते अजित अभ्यंकर यांनी आपल्या व्याख्यानात महाराष्ट्र राज्याची संकल्पना कशी अस्तित्वात आली, ती संकल्पना अस्तित्वात येत असताना दोन विचार प्रवाहांच्या मध्ये संघर्ष कसा उभा राहिला आणि सामाजिक लोक आकांक्षांच्या बाजूची सर्वसमावेशी अशी भूमिका कशी पुढे गेली, हे स्वातंत्र्य लढ्याचा दाखला देत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दाखला देत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर मराठी भाषिकांचं जे राज्य आहे त्याचं जे मूलभूत स्वरूप आहे, जे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला अभिप्रेत आहे, आजही त्या बाजूनी महाराष्ट्रातली जनता उभी आहे. पण ती संकल्पना बदलण्याचे प्रयत्न देखील आज आपल्याला सुरू असलेले दिसतात. आजचे राज्यातले सत्ताधारी असतील किंवा जो दुसरा प्रवाह महाराष्ट्राच्या राज्य निर्मितीच्या वेळी समर्थ रामदासांनी मांडलेली जी भूमिका होती ती पुनर्स्थापित करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचा देखील उल्लेख कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केलेला आहे. त्यामुळे एका बाजूने हा प्रयत्न सुरू आहे की मराठी भाषिकांचं जे राज्य अस्तित्वात आलं, ज्याच्यासाठी 106 लोकांनी हौतात्म्य पत्करलं,
त्याच्यामध्ये बहुसंख्य कामगार होते, गिरणी कामगार होते आणि लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक समतेच्या, समाजवादाच्या ज्या आशा आकांक्षा होत्या, ज्या आकांक्षा घेऊन ते या लढ्यामध्ये उतरले होते, या सर्वांचं प्रतिबिंब सगळ्यात चांगलं जर आपल्याला सांगायचं असेल, त्याचा उल्लेख करायचा असेल, तर जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा माननीय यशवंतराव चव्हाणांनी जो उल्लेख केलेला होता तो असा केला होता की महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य अस्तित्वात आलं आणि भारतामध्ये सर्वप्रथम समाजवादाचा पाळणा कुठं जर हलणार असेल तर तो महाराष्ट्रामध्ये हलेल. हे जे त्यांचं वक्तव्य होतं हे कशातून आलेलं होतं, तर हे आलेलं होतं महाराष्ट्र राज्याचा जो पाया आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जो संघर्ष लोकांनी केला संयुक्त महाराष्ट्राच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून, त्यातून ज्या लोकांच्या आशा आकांक्षा होत्या त्या त्यांनी हेरलेल्या होत्या आणि त्याचाच उल्लेख त्यांनी या वक्तव्यामध्ये केलेला होता. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की कॉम्रेड शेवटी अजित अभ्यंकर यांनी सांगितलं की या महाराष्ट्राची जडणघडण ज्या आशा आकांक्षाने महाराष्ट्रातल्या रयतेचं राज्य, कष्टकरी जनसमुदायांची चांगलं भवितव्य घडवणारं एक प्रगत राज्य, ही जी वाटचाल महाराष्ट्राला अभिप्रेत होती, दुर्दैवानं तिकडे आपण आज जात आहोत का, याचं या निमित्तानं आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहार सुरू आहेत ते जर सर्व तपासले, त्या सर्वांची काही चिकित्सा करण्याचा आता वेळ नाही आहे. पण त्या सर्व गोष्टीवरती आपण एक जरी नजर टाकली तर महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा, महाराष्ट्राची जडणघडण, महाराष्ट्राचा विकास ज्यासाठी आणि ज्या पद्धतीने करायचा होता त्या सर्व गोष्टींना बाजूला सारणारी किंवा त्याच्या विपरीत अशी सर्व परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण होते. आणि त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील, पण त्या तपशिलामध्ये आता जायला नको. तो एक स्वतंत्रपणे आजच्या महाराष्ट्राचं वास्तव सामाजिक आर्थिक हा नवीन विषय होऊ शकतो. पण या परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी महाराष्ट्राचा जो पाया सांगितला, लोकांच्या आशाकांक्षा सांगितल्या, त्या मजबूत कशा होतील आणि महाराष्ट्राची जडणघडण ही ज्या इच्छा आकांक्षांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली लाखो जनता सहभागी झाली, जे शहीद झाले, त्यांच्या या आशा आकांक्षांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी संत परंपरा असेल, सामाजिक आर्थिक समतेचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची कल्पना असेल किंवा महात्मा फुल्यांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंतची जी एक परंपरा आहे, पुरोगामी परंपरा आहे सामाजिक आर्थिक समतेची, ती अधिक मजबूत होईल या दृष्टीने महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक जनतेची एकजूट करणं, त्यांना एकवटणं, संघर्षामध्ये आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेट स्टेट निर्माण करण्याची प्रक्रिया ही आता जास्त गतिमान झालेली आहे. विशेषतः आत्ताच्या विधानसभा निवडणुकांच्या मध्ये जे प्रचंड बहुमत मिळालं त्याच्यासाठी काय काय लटपटी झाल्या, काय काय प्रयत्न झाले, पक्ष फोडाफोडी झाले, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण त्या सर्वाचा उपयोग महाराष्ट्राची संकल्पना अधिक मजबूत करण्यासाठी, ती वास्तवात आणण्यासाठी करण्याच्या ऐवजी अभ्यंकर म्हणाले त्याप्रमाणे कॉर्पोरेट स्टेट निर्माण करण्यासाठीची वाटचाल सुरू आहे. आणि तिला जर पायबंद घालायचा असेल तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे सबंध मराठी भाषिक जनतेला एकजुटीमध्ये आणावं लागेल. आणि हे एकजुटीमध्ये आणण्याच्या शक्यता आहेत, ती परंपरा आहे, तो आपला इतिहास आहे, हे आजच्या राज्यकर्त्यांनाही माहीत आहे. आणि म्हणून राज्यकर्त्यांचे असेही प्रयत्न सुरू आहेत की जनतेमध्ये या सगळ्या गोष्टींच्या बद्दल अपप्रचार करणे, इतिहासाची मोडतोड करणे, धार्मिक द्वेषाचा प्रकल्प राबवणे आणि जनतेमध्ये खऱ्या या सर्व गोष्टींच्या पासून जनतेला बाजूला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या सर्व मूलभूत गोष्टींच्या वरती महाराष्ट्रातली सर्व श्रमिक जनता, मराठी जनता एकत्रित येऊ नये, तिला अटकाव करता यावा, यासाठी जनसुरक्षा विधेयकासारखी देखील विधेयकं आणली जात.
आणि म्हणून आपण महाराष्ट्र प्रेमी असणाऱ्या सर्व जनतेने महाराष्ट्राची संकल्पना, आशा आकांक्षा मानणारे, मराठी भाषा मानणारे, मराठी भाषिक संस्कृती मानणारे आणि इथल्या रयतेचं राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती, जो विचार होता, तो इथल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रस्थापित करायचा असेल, जनतेचे मूलभूत प्रश्न शेतीचे असतील, शिक्षणाचे असतील, रोजगाराचे असतील किंवा श्रमिक कष्टकरी वर्गाचे असतील, महिलांचे असतील, हे प्रश्न सोडवायचे असतील तर हा इतिहास पुन्हा एकदा आपल्याला प्रभावीपणे जनतेमध्ये घेऊन जायला पाहिजे, लोकांना त्याच्यावरती उभं करायला पाहिजे आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायची असेल, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा असेल तर हा संबंध इतिहास, मराठी भाषिक सांस्कृतिक इतिहास घेऊन त्याच्या भोवती श्रमिक जनतेची पुन्हा एकदा एकजूट उभी करायला पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतोय. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे जे पहिलंच विचाराचं पुष्प होतं ते ह्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती गुंफण्यात आलं. कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी अतिशय विस्तृतपणे त्याची मांडणी केली. वास्तविकपणे एका तासाच्या व्याख्यानामध्ये हा संबंध इतिहास आणि त्याची मांडणी करणं सोपं नव्हतं, परंतु अतिशय मोजक्या शब्दामध्ये सर्व टप्पे आपल्या व्याख्यानामध्ये कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी मांडलेले आहेत. मला असा विश्वास वाटतो की या संबंध मांडणीमुळे महाराष्ट्रामध्ये याचं एक परत वैचारिक मंथन सुरू होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या नव्या जडणघडणीची, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या पायाभूत आशयापासून, लोकांच्या आशा आकांक्षापासून त्याची पुनर्स्थापना करणं, पुन्हा उभारणी करणं या दिशेने महाराष्ट्रातली जनता पुढे जाण्यासाठी निश्चितपणे प्रेरणा घेईल असा मला विश्वास वाटतो. या पहिल्याच व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी मला अध्यक्षपदाचं स्थान दिलं याबद्दल संबंध आयोजकांचं, त्याचबरोबर आजच्या वक्त्यांचं कॉम्रेड अजित अभ्यंकर यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो. आणि जे असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि वेगवेगळे सजग नागरिक या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि ही प्रक्रिया आपण सर्वजण मिळून चालू ठेवूया. दर महिन्याच्या 1 तारखेच्या व्याख्यानांचा कार्यक्रम आपण करत राहूया, पण गरजेनुसार यापेक्षाही अधिक कार्यक्रमांची आवश्यकता आपल्या सर्वांच्याकडून जाणवली तर त्याचाही आपण योग्य ती दखल घेऊ आणि अशा अनेक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. अतिशय महत्वाच्या विषयावरती आज व्याख्यान झाला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन आपण साजरा केला, आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला, असं या व्याख्यानाच्या अंतिम मला म्हणावं असं वाटतं. मी सर्व उपस्थितांचं आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझं हे छोटस अध्यक्षी मनोगत समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉम्रेड